कोयना नदीपासून कोयना धरणापर्यंत महाराष्ट्राला प्रकाश देणारी आणि जगाला भूकंपाचे नवे विज्ञान शिकवणारी हे अद्भुत कहाणी. सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये जन्म घेणारी एक नदी. महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाला एवढी मोठी दिशा देईल याची कदाचित 100 वर्षांपूर्वी कोणालाही कल्पना नसावी. ही नदी म्हणजे कोयना. आज कोयना म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते विशाल कोयना धरण. त्यामागे पसरलेला शिवसागर जलाशय, सह्याद्रीच्या कड्यांमध्ये लपलेली भूमिगत जलविद्युत केंद्रे आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला ऊर्जा देणारा कोयना जलविद्युत प्रकल्प. परंतु कोयना ही केवळ एका धरणाची किंवा जलविद्युत प्रकल्पाची कथा नाही. ही कथा आहे एका नदीच्या नैसर्गिक शक्तीचा शोध घेण्याची. स्वातंत्र्यपूर्व काळात 1908 ते 19 मध्ये मुंबई प्रांताच्या बांधकाम खात्यातील स्थापत्य विशारद बिल यांनी कोयना पाटबंधारे योजनेचा अभ्यास केला. मात्र त्यावेळेस योजना प्रत्यक्षात आली नाही. 100 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सर्वेक्षणांची, पहिल्या महायुद्धानंतर टाटा समूहाच्या प्राथमिक अभ्यासाची, स्वतंत्र भारताच्या विकासाच्या स्वप्नांची, हजारो अभियंते आणि कामगारांच्या अथक परिश्रमांची, डोंगराच्या पोटात कोरलेल्या भव्य सुरंगांची आणि त्याचबरोबर एका अशा भूकंपाची ज्यानं जगातील धरण अभियांत्रिकी आणि भूकंपशास्त्राचा विचारच बदलून टाकला. कोयना प्रकल्पानं महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर जलविद्युत ऊर्जा दिली. पण 1967 मध्ये याच परिसरात झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर वैज्ञानिकांसमोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला. एखादा मोठा जलाशय स्वतः भूकंपांना चालना देऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना कोयना परिसर जगातील सर्वात महत्त्वाच्या भूकंप संशोधन केंद्रांपैकी एक बनला. आजही कोयना धरण उभे आहे. त्याची जलविद्युत यंत्रणा कार्यरत आहे आणि त्याच परिसरातील पृथ्वीच्या पोटात होणाऱ्या सूक्ष्म हालचालींचा वैज्ञानिक अभ्यास सुरू आहे. म्हणूनच कोयना ही केवळ महाराष्ट्राची ऊर्जागाथा नाही, ती विकास, अभियांत्रिकी, निसर्ग आणि विज्ञान यांच्या संघर्षाची आणि सहजीवनाची कथा आहे. कोयना नदीचा उगम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये महाबळेश्वर परिसरात होतो. सह्याद्रीच्या पश्चिम उतारांवर पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे कोयना खोऱ्याला मुबलक जलसंपदा मिळते. महाबळेश्वरचा परिसर महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या भागांपैकी एक आहे. त्यामुळे कोयना नदीला वर्षातील मोठ्या कालावधीत चांगला पाण्याचा प्रवाह मिळतो. कोयना नदी पुढे दक्षिणेकडे वाहत जाते आणि कराडजवळ कृष्णा नदीला मिळते. त्यामुळे कोयना ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. कोयना खोऱ्यातील मोठ्या पावसामुळे आणि सह्याद्रीच्या उंच भौगोलिक स्थितीमुळे या नदीत जलविद्युत निर्मितीसाठी मोठी क्षमता होती. कोयना नदीच्या बाबतीत अभियंत्यांना 3 गोष्टी विशेष आकर्षक वाटल्या. पहिली म्हणजे मुबलक पाणी, दुसरी म्हणजे सह्याद्रीची उंची आणि तिसरी म्हणजे नदीच्या पाण्याला मोठ्या उंचीवरून खाली आणता येण्याची शक्यता. जलविद्युत निर्मितीसाठी ही तिन्ही वैशिष्ट्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. पाणी जितक्या उंचीवर साठवले जाते आणि ज्या मोठ्या उंचीच्या फरकानं ते टर्बाईनकडे खाली आणले जाते, तितकी त्यातून उपलब्ध होणारी जलशक्ती वाढते. कोयना खोऱ्यात सह्याद्रीच्या उंच डोंगरांचा फायदा घेऊन हीच कल्पना पुढे प्रत्यक्षात आणण्यात आली. कोयना प्रकल्पाची कहाणी अचानक 1950च्या दशकात सुरू झालेली नाही. तिची मुळे त्यापेक्षा अनेक दशके आधीची आहेत. मुंबई प्रांताच्या बांधकाम खात्यातील स्थापत्य विशारद बिल यांनी 1908 ते 9 मध्ये महाराष्ट्रात दौरा करून 32 पाटबंधारे योजनांची कल्पना सरकारसमोर मांडली होती. त्यामध्ये कोयना पाटबंधारे योजनेचाही समावेश होता. मात्र त्या काळात या योजनेवर पुढील कार्यवाही झाली नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते.
कोयना नदीच्या जलशक्तीची क्षमता 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच लक्षात आली होती. परंतु त्या काळातील तंत्रज्ञान, आर्थिक क्षमता, वाहतूक व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणातील जलविद्युत प्रकल्प उभारण्याची भारतातील मर्यादित क्षमता यामुळे ही कल्पना प्रत्यक्षात आली नाही. आज आपण डोंगराच्या आत अनेक किलोमीटर लांब बोगदे खोदू शकतो. प्रचंड कंक्रीट धरणं उभारू शकतो. हजारो टन यंत्रसामग्री डोंगराळ भागात पोहोचवू शकतो. पण 1908 ते 9च्या भारताची परिस्थिती तशी नव्हती. म्हणून कोयनेची कल्पना काही काळ कागदावरच राहिली. यानंतर कोयना नदीच्या जलविद्युत क्षमतेकडे पुन्हा लक्ष गेले. पहिल्या महायुद्धानंतर टाटा समूहाने कोयना परिसरात जलविद्युत प्रकल्पाच्या शक्यतेचा अभ्यास आणि पाहणी केली. टाटा समूहाने कोयना नदीचा जलविद्युत स्रोत म्हणून विचार केला होता. मात्र आर्थिक परिस्थिती, बदलती औद्योगिक परिस्थिती आणि पुढे आलेल्या आर्थिक अडचणींमुळे ही योजना प्रत्यक्षात आली नाही. याचा अर्थ असा की कोयना नदीची जलविद्युत क्षमता केवळ सरकारी अधिकाऱ्यांना नव्हे, तर त्या काळातील भारतातील महत्त्वाच्या औद्योगिक समूहालाही जाणवली होती. टाटांच्या अभ्यासामुळे कोयना खोऱ्याच्या जलविद्युत शक्यतेचा प्रश्न अधिक गांभीर्याने पुढे आला. परंतु कोयना प्रकल्पाला प्रत्यक्ष आकार मिळण्यासाठी अजून काही दशके जावी लागणार होती. स्वतंत्र भारत आणि कोयना प्रकल्पाची नवी सुरुवात. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. नव्या भारतासमोर अनेक प्रश्न होते. गरिबी कशी कमी करायची? शेतीला पाणी कसे द्यायचे? औद्योगिकीकरण कसे करायचे? कारखान्यांना वीज कुठून द्यायची? गावागावात वीज कशी पोहोचवायची? त्या काळात भारताच्या औद्योगिक विकासासाठी सर्वात मोठ्या अडचणींपैकी एक होती ऊर्जेची कमतरता. मुंबई आणि पुणे यांसारख्या औद्योगिक केंद्रांमध्ये विजेची मागणी वाढत होती. औद्योगिक उत्पादन वाढवायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर स्थिर वीज पुरवठा आवश्यक होता. याच पार्श्वभूमीवर कोयना प्रकल्प पुन्हा चर्चेत आला. 1951 मध्ये शासनाच्या पातळीवर कोयना प्रकल्पाचा नव्यानं अभ्यास सुरू झाला. सर्वेक्षण, भूवैज्ञानिक तपासणी, पाण्याचा प्रवाह, धरणाची जागा, जलाशयाची क्षमता आणि जलविद्युत निर्मितीची शक्यता यांचा अभ्यास करण्यात आला. 1950च्या सुमारास या जुन्या कल्पनेला नव्या विकास दृष्टीनं माननीय यशवंतराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला. कोयना प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला 1953च्या अखेरीस मान्यता मिळाली आणि 1954 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील तत्कालीन नेतृत्वानं या प्रकल्पाला मोठे महत्त्व दिले. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई आणि तत्कालीन मुंबई राज्य सरकारच्या नेतृत्वानं कोयना प्रकल्पाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 19 जानेवारी 1954 रोजी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन यानंतर कोयना परिसरात प्रत्यक्ष बांधकामाची प्रचंड मोहीम सुरू झाली. धरण बांधणं म्हणजे फक्त नदी अडवणं नव्हे. सर्वप्रथम योग्य जागा निवडावी लागते. धरणासाठी अशी जागा आवश्यक होती जिथे नदीची दरी तुलनेनं अरुंद असेल, दोन्ही बाजूंना मजबूत डोंगर असतील आणि पायाभरणी करण्यासाठी सक्षम खडक उपलब्ध असेल. कोयना नदीच्या खोऱ्यातील देशमुखवाडी परिसरातील अरुंद दरी या दृष्टीनं योग्य ठरली. येथील भूगर्भरचना प्रामुख्यानं बेसाल्टिक खडकांनी बनलेली आहे. सह्याद्रीचा हा प्रदेश दख्खन ट्रॅपच्या प्राचीन ज्वालामुखीजन्य खडकांचा भाग आहे. अभियंत्यांसाठी हा एक मोठा फायदा होता. धरणाचे प्रचंड वजन आणि जलाशयाचा दाब सहन करण्यासाठी मजबूत पाया आवश्यक होता. म्हणून प्रथम डोंगराचा पृष्ठभाग साफ करण्यात आला. माती, झाडे आणि कमकुवत थर बाजूला काढून मजबूत खडकापर्यंत पोहोचण्याचे काम करण्यात आले. यानंतर पायाभरणीची प्रक्रिया सुरू झाली. कोयना धरण हे मूलतः गुरुत्वीय धरण आहे. गुरुत्वीय धरणाचे तत्व सोपे आहे. धरण स्वतःच्या प्रचंड वजनामुळे पाण्याचा दाब सहन करते. पाण्याचा दाब धरणाला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो. परंतु धरणाचे स्वतःचे वजन आणि पायाभरणीशी असलेली पकड या दाबाला प्रतिकार करते. या धरणाची कमाल उंची सुमारे 103 मीटर आहे. या धरणाची कमाल लांबी सुमारे 807 मीटर आहे.
तर या धरणाची कमाल तळाशी रुंदी सुमारे 70 मीटर आहे. वरच्या भागातील क्रेस्ट रुंदी सुमारे 14.8 मीटर आहे. धरणाची रचना इतकी जाड का? कारण पाण्याचा दाब अत्यंत मोठा असतो. वरच्या भागात धरण तुलनेनं अरुंद असते. खाली जाताना त्याची रुंदी वाढते. यामुळे गुरुत्वीय स्थैर्य मिळते. 1950च्या दशकात कोयना परिसर आजच्यासारखा विकसित नव्हता. आज ज्या रस्त्यांवरून सहज वाहन जाते त्या काळात तेथे वाहतूक करणेही मोठे आव्हान होते. या सगळ्याचा सामना करत बांधकाम सुरू झाले. धरणाच्या पायाभरणीपासून ते उंची वाढवण्यापर्यंत प्रत्येक टप्पा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं करावा लागत होता. प्रचंड प्रमाणात बांधकाम साहित्य साईटवर आणले जात होते. सह्याद्रीच्या कठीण बेसॉल्ट खडकांच्या थरी कोयना नदीचा प्रवाह अडवून उभारलेली कोयना धरणाची भिंत ही केवळ सिमेंट कॉन्क्रीटची भिंत नाही. तिच्या बांधकामामागे त्या काळातील अत्यंत नियोजनबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण रबल कॉन्क्रीट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. कोयना धरण हे सुमारे 103 मीटर उंचीचे कॉन्क्रीट ग्रॅव्हिटी धरण आहे. रबल कॉन्क्रीट म्हणजे नेमके काय? धरणाच्या पाण्याच्या बाजूला साधे रबल कॉन्क्रीट ठेवले नव्हते. ही देखील एक महत्त्वाची तांत्रिक बाब आहे. धरणाच्या अपस्ट्रीम म्हणजे जलाशयाच्या बाजूच्या पृष्ठभागावर पाणी झिरपू नये आणि पृष्ठभाग अधिक टिकाऊ राहावा यासाठी पारंपरिक कॉन्क्रीटचा स्वतंत्र थर वापरण्यात आला. सर्व मोनोलिथच्या अपस्ट्रीम फेसवर सुमारे 6 फूट जाडीचा कन्व्हेन्शनल कॉन्क्रीट झोन देण्यात आला होता. स्पिलवेचा भाग वेगळ्या पद्धतीनं बांधला. धरणाच्या मध्यभागी पाणी नियंत्रितपणे सोडण्यासाठी ओव्हरफ्लो स्पिलवे आहे. केंद्रीय स्पिलवे भाग सुमारे 89 मीटर लांबीचा असून तो 7 मोनोलिथ्समध्ये विभागलेला आहे. या भागात पाणी धरणाच्या वरून नियंत्रितपणे सोडण्यासाठी स्पिलवे आणि 6 गेट्सची व्यवस्था करण्यात आली. कोयना प्रकल्पाचे खरे अभियांत्रिकी आश्चर्य धरणाच्या बाहेर नाही, ते डोंगराच्या आत आहे. सामान्य धरणांमध्ये जलाशयातून पाणी खाली आणून धरणाच्या पायथ्याशी किंवा जवळच असलेल्या पॉवर हाऊसमध्ये टर्बाईन फिरवल्या जातात. परंतु कोयनामध्ये सह्याद्रीच्या उंचीचा वेगळ्या पद्धतीनं उपयोग करण्यात आला. जलाशयातील पाणी प्रथम इंटेकमधून घेतले जाते. ते पुढे मोठ्या भूमिगत बोगद्यातून नेले जाते. त्यानंतर पाणी मोठ्या दाबानं खाली आणले जाते. या पाण्याचा प्रचंड दाब टर्बाईनवर आदळतो. टर्बाईन फिरते. टर्बाईनशी जोडलेला जनरेटर फिरतो आणि जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. म्हणजे कोयना प्रकल्पाची खरी ताकद आहे पाणी प्लस उंचीचा फरक प्लस भूमिगत जलवाहिनी प्लस उच्च दाब प्लस टर्बाईन प्लस जनरेटर बराबर जलविद्युत. कोयना जलविद्युत प्रकल्पाची सर्वात अद्भुत बाब म्हणजे त्यातील प्रमुख वीज निर्मिती केंद्रे डोंगराच्या आत तयार करण्यात आली. कोयना प्रकल्पाचे धरण वगळता प्रकल्पाचा मोठा भाग भूमिगत बांधण्यात आला. कल्पना करा, सह्याद्रीच्या डोंगराच्या पोटात शेकडो मीटर खाली कामगार जात आहेत. प्रचंड खडक फोडले जात आहेत. बोगदे खोदले जात आहेत. त्यामध्ये कॉन्क्रीटचे अस्तरीकरण केले जात आहे. मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या तयार केल्या जात आहेत. प्रचंड आकाराचे टर्बाईन आणि जनरेटर खाली नेले जात आहेत. आणि या सगळ्याला पृष्ठभागावरील नियंत्रण प्रणालीशी जोडले जात आहे. हे काम त्या काळच्या भारतीय अभियांत्रिकीसाठी अत्यंत मोठे आव्हान होते. जलविद्युत निर्मिती समजून घेण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ. एका उंच टाकीत पाणी साठवले आहे. खाली एक पाण्याची पाईपलाईन आहे. पाईप उघडल्यावर पाणी वेगानं खाली येते. हे पाणी जर टर्बाईनच्या ब्लेडवर सोडले तर टर्बाईन फिरते. टर्बाईनला जनरेटर जोडलेला असतो. टर्बाईन फिरते तेव्हा जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. कोयनामध्ये याच तत्वाचा अत्यंत मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला. येथे जलाशयातील पाणी सह्याद्रीच्या नैसर्गिक उंचीच्या फरकाचा उपयोग करून प्रचंड दाबानं भूमिगत पॉवर हाऊसकडे नेले जाते. यामुळे तुलनेनं कमी पाण्यातही
मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करण्याची क्षमता मिळते. कोयना जलविद्युत प्रकल्प एकाच दिवसात 1960 मेगावॅटचा झाला नाही. तो अनेक टप्प्यात विकसित झाला. कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पहिले आणि दुसरे टप्पे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पोफळी परिसरातील एकाच भूमिगत विद्युतगृहात कार्यरत आहेत. शिवसागर जलाशयातून नवजा येथील इंटेकद्वारे पाणी घेतले जाते. सुमारे 3.75 किलोमीटरच्या भूमिगत हेडरेस टनलमधून पाणी पुढे नेले जाते आणि सुमारे 616 मीटर लांबीच्या प्रेशर शाफ्ट्समधून खाली आणून स्टेज 1 आणि स्टेज 2 मधील पेल्टन टर्बाइन्सवर सोडले जाते. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील यंत्रणा भूमिगत पॉवर हाऊसमध्ये बसवण्यात आली. येथे स्टेज 1 4x70 बराबर 280 मेगावॅट, स्टेज 2 4x80 बराबर 320 मेगावॅट, दोन्ही मिळून 600 मेगावॅट विद्युत तयार. स्टेज 1 आणि 2 मधून टर्बाईन फिरवल्यानंतर बाहेर पडलेले पाणी कोळकेवाडी जलाशयात साठवले जाते. तेथून स्टेज 3च्या 4x80 बराबर 320 मेगावॅट फ्रान्सिस टर्बाइन्समधून पुन्हा वीज निर्माण केली जाते. यानंतर स्टेज 3चे टेल वॉटर पुढे वाहून वाशिष्ठी खोऱ्यातून अरबी समुद्राकडे जाते आणि पुढे चौथ्या टप्प्यात मोठ्या क्षमतेच्या युनिट्स बसवण्यात आले. स्टेज 4ची स्थापित क्षमता 1000 मेगावॅट म्हणजे 4x250 बराबर 1000 मेगावॅट आहे. कोयना धरणाच्या डॅम फूट पॉवर हाऊसमध्ये 2 युनिट्स आहेत. या युनिट्समधून सिंचनाच्या गरजेनुसार पाणी सोडताना त्यातून वीजही निर्माण केली जाते. सध्याच्या महानिर्मितीच्या माहितीनुसार KDPHची स्थापित क्षमता 36 मेगावॅट 2x18 मेगावॅट आहे. महानिर्मितीच्या अधिकृत आकडेवारीनुसार आज स्टेज 1 आणि 2 बराबर 600 मेगावॅट, स्टेज 3 बराबर 320 मेगावॅट, स्टेज 4 बराबर 1000 मेगावॅट आणि KDPH बराबर 36 मेगावॅट म्हणजे या चारही घटकांची मिळून 1956 मेगावॅट क्षमता होते. अनेक जुन्या संदर्भांमध्ये KDPH 40 मेगावॅट धरल्यामुळे संपूर्ण प्रकल्प 1960 मेगावॅट असा उल्लेख आढळतो. सध्याच्या अधिकृत आकडेवारीत KDPH 36 मेगावॅट आहे. ज्याने कोयना प्रकल्पासाठी वर्षभर पाण्याचा मोठा साठा उपलब्ध करून दिला. पावसाळ्यात आलेले पाणी साठवून ठेवणे आणि त्याचा नियोजनबद्ध वापर करणे शक्य झाले. म्हणजे जलाशय हे केवळ पाणी साठवणारे पात्र नव्हते, ते कोयना जलविद्युत प्रकल्पाचे ऊर्जा भांडार होते. ही घटना महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची होती, कारण आता सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील पाणी केवळ नदी म्हणून वाहत नव्हते, ते वीज बनून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना देत होते. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात मोठ्या धरणांकडे विकासाच्या प्रतीक म्हणून पाहिले जात होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोठ्या धरणांना आधुनिक भारताच्या विकासाशी जोडले. त्यांच्या दृष्टीने धरण म्हणजे फक्त पाणी अडवणारी भिंत नव्हती. धरण म्हणजे वीज, सिंचन, पूर नियंत्रण, औद्योगिक विकास आणि आधुनिक भारताच्या निर्मितीचे साधन. कोयना प्रकल्प ही याच विकास From a दृष्टीचा single भाग spark होता. in the darkness, a grand tapestry of light is born, connecting every home and every heart. सह्याद्रीच्या कुशीत साठलेलं हे पाणी फक्त महाराष्ट्राला वीज देत नाही आणि मानवांत्रीची मर्यादा दोन्ही सांगतं. अशीच अद्भुत कथा पाहण्यासाठी प्रवासात नक्की सामील व्हा.